कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। बरं अर्जुन, तुझं कसं काय? नाही तू कामावर जाणार आहेस का आमच्या बरोबर दवाखान्यात येणार आहेस? हा आता बघू. डॉक्टरांची वेळ मिळाली आपल्याला, त्यांनी थोड्याच वेळात बोलवले. अरे वा, चला मग पटापट आवरून घ्या, म्हणजे एकत्रच निघूया आपण. मी काय म्हणतो ऐका की जरा एक मिनिट, मी जातो ना आपल्याला घेऊन. तुम्ही जाल म्हणजे? अहो आम्ही सगळे येणार आहे. आऊ वहिनी, काय मला आप्पी बरी झालेली नकोय का? पण उगाच आपण सगळ्यांनी जाण्यापेक्षा मी जातो ना घेऊन तिला. अरे पण अर्जुन, आम्ही आलो तर काय हरकत आहे का? हरकत काहीच नाही बापू, तेच होतंय काय मी तुम्हाला सांगतो. हे बघा तुम्ही सगळे आले ना की अमोल पण येतोय. मग काय काल बघितलं ना, उगाच त्याची धावपळ झाली. आणि तिकडे दवाखान्यात आलं ना की अभ्यासाच्या बाबतीत दुर्लक्ष, तब्येतीच्या बाबतीत दुर्लक्ष, ते मला उगाच कसं तरी वाटतं. आणि ते डॉक्टर काहीतरी बोलतात, मग तो टेन्शन घेऊन बसतो, असं होतं. हा हे खरं आहे. आणि असंही अमोलला त्या दवाखान्याच्या वातावरणात न नेलेलंच बरं आहे. हा, आणि आप्पी पण आता कसं होतंय, तिला बऱ्याचशा गोष्टी आठवत नाहीत ना, त्यामुळे ती अशी स्पष्ट बोलत नाही. काय तुम्ही सगळेजण असलं ना की ते अवघडते जरा. मग फक्त तिकडं आम्हीच असू ना तर ती बोलल असं मला वाटतं. खरंय, आता आपल्यासमोर दीदीला पण वाटतच असणार की आपण एवढ्या सगळ्या गोष्टी विसरल्यावर हे आपल्याबद्दल काय विचार करतील. हा ना, आणि पेशंटचं कसं असतं, पेशंट असं मनमोकळेपणाने बोललं नाही ना तर कुणालाच काय कळत नाही ना डॉक्टरांना ना आपल्याला असं. त्यामुळे मी काय करतो, डॉक्टरांशी बोलतो आणि डॉक्टरांना सांगतो की आप्पीच्या कलानी घ्या जरा, म्हणजे जेवढं होईल तेवढं असं काढून घ्या असं. अर्जुन दादा, तुम्ही वंसांना आज कामावर वगैरे नाही ना घेऊन जाणार? अजिबात नाही, आज फक्त दवाखाना. बघा भाऊजी, वहिनी माझ्यावर विश्वास ठेवा, आज बाकी सगळी कामं कॅन्सल, आज फक्त दवाखाना आणि आज फक्त दवाखानाच. ठीक आहे दाजी, तुम्ही दाखवून आणा तिला आणि काय असेल ते क्लिअर करा, म्हणजे पुढच्या उपचारांना दिशा मिळेल आपल्याला. बरं मग अर्जुन, घ्या आवरून, उशीर नको, पटकन जाऊन या. हो बाप हो. घरातले सगळेच विश्वास ठेवतात माझ्यावर, पण मी त्यांच्याबरोबर खोटं बोलत चाललोय. पण पर्याय नाही, आता लवकरात लवकर आप्पीचा शोध लागला पाहिजे. चिंचुके, या या. झालं का आप्याशी बोलणं? त्यांना काळजी घ्यायला लावले. आणि बापू, तुम्हाला काय लागलं तर निसंकोच सांगा बरं का. बरं अर्जुन, आता आम्ही निघतो, कारण पोलीस स्टेशनला कोणीच नाही, आम्हाला जावं लागेल. मी येतो आवरून. चला. मी आप्पीला आवरायला सांगतो. आम्ही किचन मधला आवरून घेतो. चल. आता फक्त कलेक्टर ऑफिस मध्ये कसं जाता येईल ना याचा विचार करते पे. एकदा का कलेक्टर ऑफिस मध्ये गेली ना तू, का नाक्कन सह्या करायच्या आणि तिथनं बाहेर पडायचं बस. एकदा सह्या झाल्या, पैसे घेतले की बाहेर जायचं आणि परत गायबच व्हायचं. या बिल्डरला कुठे दिसायचंच नाही. कसला हा प्रश्न विचारतो, आणि प्रश्न विचारले तरी मी उत्तर देत असते. बाई हट. दीपा, चला आवरून घे, दवाखान्यात निघायचं आपल्याला. येणार नाही, काय करायचंय ते कर. काय झालं आता? काय झालं साहेब, तुम्ही विचारून राहिले काय झालं? अहो त्या हॉस्पिटलमध्ये गेलं ना किती बाई अशी समोर बसती आणि येडी प्रश्न विचारत नाही हो. डायरेक्ट मध्ये चला आपण गप्पा मारू. नाही, आणि म्हणते मी ते मनोतज्ञ रुग्ण आहे, मला नाही यायचं तिकडं. रुग्ण तज्ञ झालं बोलून तुझं? झालं का बोलून? मी बोलू का? हा बोला ना साहेब, तुम्हाला कोण अडवणार आहे? अहो तुम्ही पोलीस आहे, पोलीस. असं काय नाही, माझं काय म्हणणं आहे ऐकून घे. दवाखान्यात आज फक्त आपण दोघं जाणार आहे, घरच्यांपैकी कोणीच येणार नाही. फक्त यांना सांगायचंय दवाखान्यात निघालोय. आणि काय? आणि आज दिवसभर आप्पीला शोधायचं. हा वय असं आहे का? हा, तुला काय वाटलं? मला उलटे प्रश्न विचारू नका. एक सांगू का, तुम्ही आहे ना मला लवकरात लवकर कलेक्टर ऑफिसला घेऊन जा. कुठं?
कलेक्टर ऑफिस? हा साहेब मला ना तुमच्या घरचे काही सुधरू देईनात, मला घेऊन चला तिकडं. अगं कलेक्टर ऑफिस म्हणजे काय चिचं घालचा वडापावची गाडी आहे का? कलेक्टर ऑफिस आहे ते खरं. मग मी कुठे तिथे जाऊन काम करणार आहे? मी फक्त आपल्या केबिन मध्ये बसून राहील. मला कोण ओळखतंय तिथं? हा एवढं सोपं आहे. तू जाऊन केबिन मध्ये बसशील. लोक येडी आहेत का तिथली? लोकांना जर कळलं ना कलेक्टर मॅडम परत कामाला आल्यात, फाईलीवर फाईली सुरू होतील, वरिष्ठांच्या मीटिंग सुरू होतील. आता मला कळून राहिले साहेब, माझे ना सगळ्यात मोठे वैरी तुम्ही आहे. तुम्हाला माझं सुख बघवना. तुमची बायको इथं नाही म्हणून मी म्हणून राहिले कलेक्टर ऑफिस मध्ये जाऊन शांत बसते मी. दीपा, रूप जुळलं म्हणजे गुण जुळतात असं नसतं. तिकडे जाऊन अजून फसशील तू. मी तुला तिकडे नाही घेऊन जाऊ शकत कलेक्टर ऑफिसला. साहेब तुमच्या घरचे लई त्रास देत तुम्ही. दीपा एक गोष्ट क्लिअर कर, तू इथं आहेस कशासाठी? तुला इकडे अमूलसाठी आणले. आप्पीची कमतरता भासू नये म्हणून आणले या घरात. तरी या घराला आप्पीची कमतरता भासते. तुम्ही नेमकं काय म्हणून राहिले साहेब? हे बघ, मला पेचात अडकू नको. तू मला मदत करतेस त्यासाठी थँक्यू, पण गोष्टी मी सांगेल त्याप्रमाणेच होतील. आवरून घे, निघायचं आपल्याला. कलेक्टर ऑफिसला गेलीच नाही तर सह्या कशी करणार? आणि सह्याच केलं नाही तर पैसे कुठून मिळणार? आणि पैसेच मिळाले नाही तर इथनं सुटणार कशी? दिपे काहीतरी डोकं लावू का? हाल इथनं हाल. काय करू आता? आता ते दादाला फोन करून सांगू का? हा दादाला फोन करते आणि जे काय ना सगळं सांगून टाकते. फोन दाद्या. तुझे काय डोळे फुटलेत का? मध्ये 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 नुसते. हा दीपे बोल. दाद्या काय रे? काय आलं? काय ना ते मांजर आडवा आलं. तू बोल. दाद्या लय मोठा घोटाळू राहिलं बाबा. काय काय झालं? दाद्या तो पोलीस आहे ना, पोलीस तो काय मला कलेक्टर ऑफिस मध्ये जाऊ दे ना आता. असं कसं जाऊ देणार नाही? कलेक्टर म्हणून गेलीस तू इथं? आपण इथे कोणत्या कामासाठी आलो हे जर त्याला कळलं ना, आपल्या दोघालाही कामाला लावल तो. दीपे असं बोलून नाही चालणार. तू जरा साहेबाला समजावते अशी बोल. त्याला गुंडल जरा. नाही तू नाही ऐकणार आता. तो लय ठाम आहे आता. मग दीपे आता काय करायचं ग? आता ऐक की, आता आहे ना एकच पर्याय आहे. त्या माणसाने तुला पैसे दिले ना, तू त्याच्याकडे जा आणि त्याला समजू काहीतरी कर बाबा. नाही 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 नाही, तो कच्चा खाईल मला कच्चा. जर आपण त्याला नाही म्हटलो तर. दाद्या यो पोलीस आहे ना, यो त्याच्यापेक्षा डेंजर आहे. हे बेकार हा माणूस. हा त्याच्या कमरेला बंदूक बांधून हिंडतो. नाही तूच काहीतरी कर आणि त्यांना सांग बाबा काहीतरी. दीपे त्यानं आपल्याला 1 आठवडा दिला होता, आधीच 3 दिवस झालेत. म्हणून म्हणते दाद्या लय कमी टाइम आहे आता. तू लवकर जा, लवकर त्यांना काहीतरी सांग. बर ठीक आहे, बघतो. हा झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.